आदरणीय विचारमंचावरील उपस्थित मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार. मी विश्वजित वाघ आज आपल्या समोर विषय मांडत आहे समाज सुधारणेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. मूळ म्हणजे विषयाकडे वळण्यापूर्वी समाज सुधारणेची पार्श्वभूमी काय आहे ते सुद्धा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण ज्या वेळेस समाज सुधारणेची पार्श्वभूमी पाहतो आणि समाज सुधारणेचा शब्द उच्चारतो त्यावेळेस प्रकर्षाने आपल्या समोर एक नाव गुंजत असतं. नाव प्रकर्षाने आपल्याला जाणवतं आणि ते म्हणजे राजा राम मोहन रॉय यांनी आधुनिक समाज सुधारणेचा पाया या ठिकाणी भक्कम केला आणि त्यानंतर आपल्या भारत देशामध्ये अनेक असे समाज सुधारक झाले. त्यांनी समाज सुधारणेमध्ये आपली महत्त्वाची भूमिका आणि महत्त्वाची कार्य आपल्याला पार पाडलेले बघायला मिळतात. आणि स्पृश्य अस्पृश्य भेदात शिक्षणाचा अभाव हेच मात्र खरे कारण, परंतु भेदभाव संपवून या ठिकाणी बंधुभाव प्रस्थापित करण्यासाठी समरसतेचा भाव प्रस्थापित करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला शिक्षण हे एकमात्र उत्तर आहे. परंतु या भारत देशामध्ये अनेक समाज सुधारक होते आणि त्या समाज सुधारकांसमोर एक असा प्रश्न उद्भवला, आधी समाज सुधारणा की स्वातंत्र्य या प्रश्नामध्ये ते अडकून गेले. परंतु या चळवळीच्या आकाशामध्ये एक नव्या सूर्याचा जन्म झाला आणि तो सूर्य म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती संस्थेचे विश्लेषण आणि इतर सर्व समाज सुधारकांच्या जाती संस्थेचे विश्लेषण यामध्ये आपल्याला तफावत बघायला मिळते. ती अशी की अनेक समाज सुधारकांनी या ठिकाणी जाती संस्थेचे विश्लेषण करत असताना त्यांनी हिंदू राष्ट्र बळकट कसा होईल या ठिकाणी याकडे त्यांचे चिंतन होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणी जाती संस्थेचे विश्लेषण केले आणि त्यांचे चिंतन हे समाज बांधवांच्या वेदनेतून जन्माला आले होते. त्यांना असं वाटत होतं की केवळ शिक्षण हे जातीमधली दरी दूर करू शकत नाही, कारण की जात हा भारत देशातल्या समाजाचा पाया आहे आणि जोपर्यंत त्याच्यावर आघात होत नाही तोपर्यंत ठोस परिणाम आपल्या हाताला लागणार नाही अशी भूमिका त्यांची होती. आणि हे डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या 14 तळ्याच्या पाण्याचे सत्याग्रह केले आणि आपल्या समाज बांधवांना त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले. पाण्याचा हक्क त्या ठिकाणी बहाल करून दिलेला बघायला मिळतो. आणि म्हणूनच या विषमतेच्या अंधारामध्ये खितपत पडलेल्या समाजाला या ठिकाणी वेगळी दिशा देण्याचं काम आणि त्यांचं उत्थान करण्याचं काम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये विषमतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृती, त्या मनुस्मृतीचे दहन केले आणि 1930 मध्ये काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. तो काळाराम मंदिराचा सत्याग्रह या ठिकाणी असा केला की तुम्ही माणसाला माणूस म्हणून बघत नाही, परंतु दगडाला देव म्हणता. ही विषमताची दरी त्या ठिकाणी दूर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आपल्या समाज बांधवांना त्या ठिकाणी मंदिर प्रवेश करून दिलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही महत्त्वाची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज सुधारणेचे जे महत्त्वाचं अंग होतं ते म्हणजे वृत्तपत्र. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक बहिष्कृत जनता भारत समता अशी वृत्तपत्रे सुरू केली आणि समाजामध्ये जागृती निर्माण केली. दुःखांना वाचा फोडला यासाठी या वृत्तपत्रांची निर्मिती केलेली आपल्याला बघायला मिळतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि ती स्थापना केल्यानंतर त्यांनी विधानमंडळामध्ये त्या कामगारांच्या सोयीच्या नसलेल्या कायद्याला त्या ठिकाणी विरोध केला आणि तो विरोध केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी नवीन कायदा केला. आपण पाहतो कामगार त्यावेळेस 12 तास काम करत होते, परंतु आता मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवा कायदा त्या ठिकाणी पारित केला आणि कामगार फक्त 8 तास काम करेल अशी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी विविध हक्क त्या कामगारांना सुद्धा दिलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणून कामगारांसाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला यांची जर आपण भूमिका बघितलं तर त्यामध्ये आपल्याला जाणवतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल पारित केले, परंतु त्या ठिकाणी ते पारित न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये ते बिल पारित करून घेतले. ही सुद्धा महत्त्वाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांमध्ये आपल्याला बघायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा वाटा हा संविधान निर्माणामध्ये होता आणि संविधान निर्माण करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आपण पाहतो. त्यावेळेस त्यांनी संविधानामध्ये मूलभूत हक्क, मूलभूत अधिकार या सर्व
बहिष्कृत झालेल्या समाजाला या ठिकाणी भारताच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला पाहिजेत असे हक्क त्यांना बहाल केलेले आपल्याला बघायला मिळतात। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा वाटा संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका देखील महत्त्वाची असते। आपण म्हणतो ना की संविधान निर्माण करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका आणि भारताचं कल्याण करण्यामध्ये संविधानाची महत्त्वाची भूमिका हे समजून घेतले पाहिजे। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान निर्माण केले, त्यामध्ये कोणत्याही महिला एका मंदिराची पुजारी होऊ शकत नाही, कोणत्याही चर्चची पादरी होऊ शकत नाही, कोणत्याही मस्जिदीची मौलाना होऊ शकत नाही, परंतु या देशामध्ये एक महिला राष्ट्रपती, प्रधानमंत्री, कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर, खासदार, आमदार हे होऊ शकते आणि ते फक्त आणि फक्त संविधानामुळे। म्हणूनच हे समजून घेतले अत्यंत महत्त्वाचं आहे। स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय व्यवस्था या तत्वांकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले। शिका, संघटित व्हा आणि अन्याय विरुद्ध संघर्ष करा हा मूळ मंत्र आपल्या या ठिकाणी दिलेला बघायला मिळतो आणि म्हणूनच त्यांच्या शिकवणुकीचे पालन आपण या ठिकाणी केले पाहिजे। शेवटी एवढं सांगतो की फूलों की कहानी बहारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी, हम नहीं किसी के गुलाम क्योंकि हमारी कहानी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर जी ने लिखी, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर जी ने लिखी। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।